नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आपल्या चॅनलवरती आपण जे सोलार कृषी पंप आहे या संदर्भात महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवाला देण्याचा प्रयत्न करत असतो। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की शेतकरी बांधवांची कमेंट आली होती आणि ती त्या कमेंटवरती हा व्हिडिओ असणार आहे। त्यासाठी शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटा वाजवा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज एक कमेंट आहे, ती कमेंट काय आहे आणि त्याच्यावरती काय उपाययोजना करायच्या, त्यांनी त्याचं काय करायचं त्या कमेंटसाठी आणि त्या शेतकरी बांधवाला आपण ते त्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या नातेवाईकाला शेअर करा। ज्यांना सोलार बसवायचा आहे, बसवणार आहेत, त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला जर काही अडचणी असतील तर कमेंट करायला अजिबात विसरू नका। तर शेतकरी बांधवांनो, गेल्या काही दिवसापासून वेंडर सिलेक्शन मध्ये कुठलीही कंपनी ऍड झालेली नाही आणि जी काल ते परवा दिवशी एक कंपनी ऍड झाली, पण ती अर्ध्या तासामध्येच तिचा जो कोटा आहे सोलारचा तो संपला। काही शेतकरी बांधवांनी ती कंपनी बघितली पण निवडली नाही, पण त्यांनी जेव्हा काही वेळाने ती एक तासानंतर जी कंपनी बघितली तर त्या कंपनी तिचा कोटा संपला आणि ती कंपनी त्या लिस्टमधून गायब झाली। तर शेतकरी बांधवांनो, एका शेतकरी बांधवाची आपल्याला कमेंट आली होती, तर ती कमेंट काय आहे त्याच्यावरती आपण प्रकाश टाकणार होती। ती कमेंट मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि त्याच्यावरती थोडंसं तुमचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो। तर ती कमेंट काय आहे ते आपण त्याच्यावरती नजर टाकूया। तर शेतकरी बांधवांनो, ती कमेंट अशी आहे की सर, मी कुसुम मध्ये अर्ज केला होता, तो सोलार मंजूर झाला आणि काही दिवसांनी तो व्यक्ती मृत्यू झाला आणि सामायिक क्षेत्र आहे, त्यांच्या दुसरे वारस नोंद करून लाभ घेऊ शकतो का? तर याच्यावरती आपण थोडंसं माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेतकरी बांधवांनो, तुमचं जे वारस आहे म्हणजे तुम्ही सोलार घेतले कुसुमचं आणि ती व्यक्ती काही दिवसांनी मयत झाली आणि मग ते जे वारसदार आहे म्हणून ते दुसरा जे सोलार आहे त्यांना त्या सोलारचा लाभ घेता येईल का, त्याच्यावरती आपण थोडंसं माहिती देण्याचा प्रयत्न करतो। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काय करायचं, ज्या व्यक्तीच्या नावावर हे जे सोलार होतं त्यांचं जे मयत प्रमाणपत्र आहे ते घेऊन तुम्ही MSCB ऑफिसला जाऊ शकता आणि MSCB ऑफिसला गेल्यानंतर तुम्ही तुमचं जे सामायिक क्षेत्र आहे त्याचा एक तुम्ही ना हरकत प्रमाणपत्र घेऊन जा। जितके जण तुमचं जे सामायिक जमीन आहे ते ना हरकत प्रमाणपत्र घेऊन जा, मयत सर्टिफिकेट घेऊन जा आणि तिथे तुम्ही तिथे दाखल करा। त्या कंपनीशी कम्युनिकेशन करा, त्या MSCB मार्फत ते कम्युनिकेशन करतील आणि तुम्हाला तिथे कळवण्यात येईल की जे सोलार आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये वारसदार ऍड करता येईल आणि ते नंतर ते वारसदाराच्या नावावरती ते सोलार होऊन जाईल आणि भविष्यात जर तुम्हाला काही अडचणी असतील तर ती तुम्हाला तुमच्या नावाने ते सोलार झाल्यानंतर तुम्हाला ते प्रश्न सोडवण्याची असेल किंवा दुरुस्त करण्यासाठी किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं तर ते तुम्हाला भरपाई म्हणून देण्यात येईल। आणि जर तुमचा वारसदार ऍड नसेल तर तुम्ही त्यांचं मयत सर्टिफिकेट घेऊन तुम्ही MSCB ऑफिसला जा आणि तिथे सांगा की ही व्यक्ती मयत झालेली आणि त्यांचं सोलार हे आमच्या वारसदारा नाहीये आणि ते वारसदार ऍड करून ते आमच्या नावावर करावं आणि त्यासाठी तुम्हाला तुमचे जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र घेऊन MSCB ऑफिसला जायचं आणि MSCB ऑफिसला गेल्यानंतर तुम्हाला तिथे ते दाखल करायचे, जेणेकरून काय होईल की तुमचं वारसदार असलेलं ते प्रमाणपत्र जोडून ते सोलार तुमच्या मयत व्यक्तीच्या नावावर तुमच्या नावावरती शिफ्ट होईल आणि अशा प्रकारे तुम्ही ही प्रोसेस करू शकता। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। याच्या व्यतिरिक्त अजून काय माहिती पाहिजे असेल तर आपण टोल फ्री नंबरवरती कॉल करून विचारूया आणि टोल फ्री नंबरवरती कसं विचारायचं त्याचा पण आपण लवकरच ते व्हिडिओ आपण तुमच्यासोबत टाकण्याचा प्रयत्न करू आणि MSCB ला कॉल करून तुम्ही ही प्रोसेस विचारू शकता आणि आपण त्याचा लाईव्ह डेमो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत की जर व्यक्ती मयत झाली आणि त्यांच्या वारसदाराच्या नावावर वारसदार नसतील आणि वारसदाराच्या नावावर तिथं सोलार करायचं असेल तर त्याची काय प्रोसेस आहे त्याची नक्कीच आपण टोल फ्री नंबरला आपण विचारणार आहोत। आता पण आपण बेसिक माहिती पाहण्याचा प्रयत्न केला आणि जी खोलवर माहिती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच जे सोलारचं पूर्ण प्रोसेस आपण टोल फ्री नंबरवरती जे महावितरणच्या कर्मचाऱ्याशी बोलणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं। सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सोलारचे नवनवीन अपडेट आणि नवनवीन माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं। चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार।